आताच पत्रकार परिषदेत मी सांगितलं की विकास ही निरंतर चालणारी असलेली प्रक्रिया आहे। आज येणारं 2056 साल ध्यानात ठेवून फेस्टोच्या माध्यमातून मग पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, आता पार्किंगचे विषय असतील, शैक्षणिक विषय असतील किंवा या कराड शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, आज सर्वार्थानं मूलभूत नागरी सुविधा असतील, तसेच कराड शहर एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलो पार्कची आमची कन्सेप्ट आहे, घनकचऱ्याचे प्रश्न आहेत आमचे, स्वच्छ सर्वेक्षण असेल, आज माझी वसुंधरा सारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल आणि हा प्रशासनाचा कारभार ही नगरपालिका जे आता आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनवून सक्षमपणे कशा चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे।